प्रत्येक वर्ष भारतात अनेक सण आणि दिवस साजरी होतात. प्रत्येक दिवस कोणासाठी तर खास असतो. तुमचा प्रश्न आज आहे की ते दिवस कोणता? तर चला, मी तुम्हाला थोड्या काळाच्या पाठीमागे घेऊन जातो आणि सांगतो एक सैनिकाची गोष्ट. आज 1 जानेवारी आपल्या जीवनातला नवीन दिवस. 2024 संपला आणि आजपासून आपण 1 जानेवारी 2025 मध्ये पाऊल टाकला. तुमच्या या नवीन दिवसात आणि सैनिक सुभेदार उत्तम लवटे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करतो. आपल्या जीवनात आपले कामं, नातेवाईक, पाहुणे, मित्रमंडळी, आपला संसार हे तर सगळं आपण जगत असतो. पण चला, आज मी तुम्हाला 48 वर्षाच्या भूतकाळात घेऊन जातो. हा भूतकाळ म्हणजे उत्तम लवटे यांची आतापर्यंतची जीवनशैली आहे. 48 वर्षाच्या पाठीमागं आपल्या ह्या महाराष्ट्राच्या राज्यात असणार प्रसिद्ध सांगली जिल्ह्यातील तालुक जतमधील गाव मिरवाडमध्ये लवटे वस्ती साधारण कुटुंबात जन्म घेतला. तारीख होती 1 मार्च 1976. 6 वर्षाच्या नंतर शिक्षणाची प्रारंभ झाली. 1ली ते 4थी जिल्हा परिषद मराठी शाळा लवटेवाडी इथे झालं. मला विशेष असे आभार माझे थोरले बंधू बाळासाहेब लवटे यांचे मानावे वाटतात. कारण घरची परिस्थिती गरिबीची होती. त्यामुळे मला शाळा शिकता यावी म्हणून स्वतः शाळा सोडून लहान वयात रोजगार हमीची कामे, गौंड्याच्या हाताखालीची कामे केली. पण मला शाळा सोडू दिली नाही. मला एवढंच म्हणायचा, मला शिकता आलं नाही, तू तरी शिक. एक बाप आपल्या मुलासाठी जे करतो ते माझ्यासाठी माझ्या भावाने केले आहे. तो माझ्या पाठीशी होता म्हणूनच मी आज इथंपर्यंत पोहोचलो आहे. माझं पुढचं शिक्षण 5वी ते 7वी जिल्हा परिषद मराठी शाळा जिरग्याळ इथे झालं. मला ही परिस्थितीची जाणीव होतीच म्हणून मी शिकत राहिलो. पुढचं शिक्षण 8वी ते 10वी न्यू इंग्लिश स्कूल जिरग्याळ इथे झालं. मला माझ्या आई वडिलांची विशेष आभार मानायचं आहेत. कारण ते दोघंही घरची शेती करत करत रोजगार हमीच्या कामाला जायची. घरचा गाडा चालवण्यासाठी भरपूर काबाड कष्ट करायची. पण मराठीमध्ये एक म्हण आहे, फाटक्या पोत्यात कितीही भरलं तरी ते रिकामच राहतं. अशी आमची परिस्थिती होती. शेवटी परिस्थितीला कंटाळून माझ्या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी गाव सोडावं लागलं. त्यावेळे मी 9वीत शिकत होतो. माझ्यासमोर शिक्षणाचा प्रश्न होता. त्यामुळे मला आई वडिलाच्या सोबत जाता येत नव्हतं. अशा वाईट परिस्थितीमध्ये माझा सांभाळ माझे थोरले चुलते दादा आणि काकूनी केले. त्यांनी मला आई वडिलाची कमी कधीच भासू दिली नाही. माझं शिक्षण चालूच होतं आणि मी 10वी मध्ये चांगल्या मार्कांनी पास झालो. त्यानंतर माझे कुटुंब वापस गावी आले. माझ्या कुटुंबावर माझी थोरली बहीण तजा अक्का हिचाही खूप हातभार होता. कारण तिचा नाचार संसारातून वेळोवेळी होईल तितकी मदत तिने आम्हाला केलेली आहे. मला माझ्या घरच्या परिस्थितीची जाण होती. कुटुंबाला थोडाफार हातभार लागावा म्हणून मी 10वी नंतर रोजगार हमीच्या कामाला जात होतो. मी पुढच्या शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ढपळापूर येथे ॲडमिशन घेतलं. कसं बसं 11वीचे शिक्षण पूर्ण केलं. ढपळापूरला शिक्षण घेत होतो तेव्हा रस्त्यातच माझ्या मावशीची गाव मिरवाड आहे. माझी मावशी मायाक्का सौदे आणि काका महादेव सौदे यांचेही फार उपकार माझ्या कुटुंबावर आहेत. कारण आमची परिस्थिती त्यांना माहीत होती म्हणून मी जाईल तेव्हा काही ना काहीतरी पिशवीत देणारच. मला माझ्या मावशीने रिकाम्या हाताने कधीच येऊ दिलं नाही. मावशी म्हणजे माझ्यासाठी जाणून दुसरी आईच होती. परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मिलिटरीमध्ये भरती होण्याचा निश्चय केला. पण अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा अपयशच येत होतं. शेवटी परिस्थितीला कंटाळून 12वीतून शाळा सोडावी लागली आणि नोव्हेंबर 1993 ते एप्रिल 1994 पर्यंत यशवंत साखर कारखाना नागेवाडी हा कारखान्यावर 6 महिने ऊसतोडीही केली. पुन्हा 9व्या दमात मिलिटरी भरतीचा प्रयत्न चालू केला. अशा वेळी माझे सांगलीचे मामा रंगराव दुधाळ आणि मामी यांचेही खूप सहकार्य आहे. कारण ते स्वतः 2 वेळा कोल्हापूरला आले, हवी ती मदत केली. मला 2 वेळा पुण्यालाही जावं लागलं. इतके प्रयत्न करूनही हाती अपयशच येत होतं. परंतु जिद्द सोडली नाही. अखेरकार 2 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर यश आले आणि 30 डिसेंबर 1994 रोजी BRO कोल्हापूर येथे मिलिटरी भरती झालो आणि कोल्हापूरमधून ट्रेनिंगसाठी आर्टिलरी सेंटर नाशिक रोड कॅम्प पाठवाले. 1 वर्षाची कडक ट्रेनिंग पूर्ण करेपर्यंत अनेक वेळा मनात वाईट विचार आले. पण धीर देण्यासाठी माझ्यासोबत भरती झालेली मित्रमंडळी होती. मला घरच्या परिस्थितीची पूर्णपणे जाणीव होती म्हणून मन घट्ट केलं आणि मनात एक जिद्द होती. काही झालं तरी मागं हटायचं नाही. त्याच जिद्दीने ट्रेनिंग पूर्ण केलं.
आणि 16 डिसेंबर 1995ला माझा शपथविधी सोहळा पार पाडला. माझ्या जीवनातला तो सर्वात आनंदीचा दिवस होता. माझी पहिली पोस्टिंग 73 मीडियम रेजिमेंट हसीमारा पश्चिम बंगाल येथे झाली. तेथून 3 महिन्यानंतर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथे बदली झाली. जानेवारी 1997 मध्ये मला पचमढी मध्य प्रदेश येथे युनिट एज्युकेशन इन्स्ट्रक्टर हा कोर्स करण्याचा चान्स मिळाला आणि 1 नोव्हेंबर 1998ला मला लास नायक आणि 1 जुलै 2000ला नायक या पदावर पदोन्नती मिळाली. 13 मे 1999 रोजी माझा विवाह गीता बरोबर झाला आणि लग्नानंतर थोड्याच दिवसात भारत पाकिस्तानाचे कारगिल युद्ध सुरू झाले आणि रिकालने लगेच सुट्टीवरून परत बोलवण्यात आले. अजून अंगाची हळदीही पूर्ण निघालेली नव्हती, पण नाईलाजाने परत जावे लागले. कारण प्रत्येक सैनिकाची धर्मच आहे, आधी देशाचा विचार आणि नंतर कुटुंबाचा. नेशन फर्स्ट. त्यावेळी लोंगेवाला राजस्थान इथे पाकिस्तान बॉर्डरवर तैनात करण्यात आले. परंतु 2 महिन्यानंतर युद्धविरामाची घोषणा झाली आणि युनिट वापस छत्रपती संभाजीनगर येथे आली. त्यानंतर जानेवारी 2001 मध्ये स्कूल ऑफ आर्टिलरी देवलाली येथे गन ड्रिल इन्स्ट्रक्टर कोर्स करण्याचा संधी मिळाली. डिसेंबर 2001 मध्ये संसद भवनवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या वेळीही पुन्हा लौंगेवाले राजस्थान येथे पाकिस्तान बॉर्डरवर तैनात करण्यात आले. पुढे 12 महिन्यानंतर युद्धविरामाची घोषणा झाली. त्यानंतर जून 2003 मध्ये युनिटची पोस्टिंग बसोली जम्मू काश्मीर येथे झाली. पुढे 3 महिन्यानंतर सप्टेंबर 2003ला मला आर्टिलरी सेंटर नाशिक रोड कॅम्पमध्ये गन ड्रिल इन्स्ट्रक्टर म्हणून तैनात करण्यात आले. 18 फेब्रुवारी 2005 रोजी मला हवालदार या पदावर पदोन्नती मिळाली. त्यानंतर 8 मे 2006 रोजी माझ्या वहिनीने अरुणाला जन्म दिला होता. त्यांना ही 3री कन्या झाली होती. तेव्हा मी आणि माझी पत्नी गीता दोघांनी विचार केला की आपण अरुणाला दत्तक घेऊया. त्यानंतर सर्वांच्या सहमतीने अरुणाची संपूर्ण जबाबदारी आमच्याकडे घेतली. ट्रेनिंग सेंटरमध्ये 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर 2006ला मला वापस पेरेंट युनिटमध्ये पाठवण्यात आले. त्यावेळी युनिट बारामुल्ला जम्मू काश्मीर येथे होती. येथे मला उडी सेक्टर पाकिस्तान बॉर्डरवर तैनात करण्यात आले. त्याचवेळी 14 मार्च 2007 रोजी सुजलचा जन्म झाला. मी बॉर्डरवर तैनात असल्यामुळे तिथे मोबाईलला नेटवर्क नव्हता. त्यामुळे मला ही बातमी 1 आठवड्यानंतर कळाली. मला ही बातमी समजायच्या आधी माझा एक जीवाला जीव देणारा मित्र सुभेदार मेजर लाहोराज भोसले यांना ही बातमी समजली होती. त्यांनी पेढे वाटून हा आनंद साजरा केला. फौजमध्ये अशी लोक असतात की दुसऱ्यांचा आनंद आपला आनंद म्हणून साजरा करतात. दुसऱ्यांचा दुःख आपलं दुःख समजून घेतात. त्यानंतर मला 1 महिन्यानंतर सुट्टी मिळाली. जुलै 2007ला NCO अकॅडमी बिनागुडी येथे लीडरशिप डेव्हलपमेंट आणि कंबाईंड ट्रेनिंग हा कोर्स केला. पुढे ऑगस्ट 2008 मध्ये युनिटची पोस्टिंग इलाहाबाद प्रयागराज येथे झाली. मला डिसेंबर 2008 मध्ये आर्टिलरी सेंटर हैदराबाद येथे वेपन ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर कोर्स करण्याची संधी मिळाली आणि तिथूनच ॲडव्हान्स कोर्सासाठी इन्फंट्री स्कूल महू मध्य प्रदेश येथे प्लाटून वेपन NCO कोर्सासाठी पाठवण्यात आले. पुढे लगेचच जून 2009ला माझी पोस्टिंग इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून उत्तरांचलमध्ये वेपन ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर म्हणून करण्यात आले. त्यानंतर 6 जून 2010 रोजी साक्षीच्या रूपाने कन्यारत्न झाले. त्यावेळी मी गीतासोबत नव्हतो. देहरादूनमधून 2 वर्षानंतर जुलै 2011ला आर्टिलरी सेंटर नाशिक रोड कॅम्पमध्ये वेपन ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर म्हणून पाठवण्यात आले. तेथे नोव्हेंबर 2011 मध्ये मला बट्टी हवालदार पेजर ही पदोन्नती आणि 6 महिन्यानंतर एप्रिल 2012 मध्ये रेजिमेंट हवालदार मेजर या पदावर नियुक्ती करण्यात आले. पुढे 1 मार्च 2014ला नायब सुभेदार या पदावर पदोन्नती करण्यात आले. जून 2014ला मला वापस पेरेंट युनिट 73 फील्ड रेजिमेंटमध्ये पाठवण्यात आले. तेव्हा युनिट वाय जंक्शन तवांग अरुणाचल प्रदेशमध्ये तैनात होती. त्यावेळी खडसंगला OP भारत चीन बॉर्डरवर तैनात होतो. तिथूनच मे 2015ला ज्युनियर लीडर अकॅडमी बरेली उत्तर प्रदेश येथे ज्युनियर लीडर कोर्स करण्याचा चान्स मिळाला. पुढे सप्टेंबर 2015 मध्ये युनिटची पोस्टिंग देहरादून उत्तरांचल येथे झाली. पुढे 3 महिन्यानंतर डिसेंबर 2015 मध्ये मला ज्युनियर लीडर अकॅडमी बरेली उत्तर प्रदेश येथे इन्स्ट्रक्टर म्हणून पाठवण्यात आले. तिथून 3 वर्षानंतर जानेवारी 2019 मध्ये मला परत 73 फील्ड रेजिमेंटमध्ये पाठवण्यात आले.
त्यावेळी युनिट अखनूर सेक्टर जम्मू काश्मीर येथे तैनात होती. पुन्हा एकदा पाकिस्तान बॉर्डरवर ड्युटी करण्याची संधी मिळाली. 1 जुलै 2019ला मला सुभेदार या पदावर पदोन्नती मिळाली आणि त्यानंतर सुभेदार क्वार्टर मास्टर ह्या पदावर नियुक्ती करण्यात आले. 4 ऑगस्ट 2021ला डिव्हिजनमध्ये सर्वोत्कृष्ट JCO म्हणून 10 इन्फंट्री डिव्हिजनच्या जनरल ऑफिसर कमांडिंगकडून प्रशंसापत्र देण्यात आले. सप्टेंबर 2021मध्ये युनिटची पोस्टिंग बिनागुडी पश्चिम बंगाल येथे झाली. एप्रिल 2022ला मला रॉयल रोमिओ बॅटरीमध्ये सिनियर JCO या पदावर नियुक्ती करण्यात आले. जून 2022 ते नोव्हेंबर 2022 पर्यंत भूतानमध्ये रॉयल भूतान आर्मी बरोबर जॉईंट ट्रेनिंग करण्याची संधी मिळाली. तेव्हा मला सिनियर JCO नियुक्ती करण्यात आले होतं. तेव्हा रोमिओ बॅटरी रेजिमेंटमध्ये चॅम्पियन होती. 27 वर्ष सर्व्हिसचा अनुभव, आपले ज्ञान, उच्च कोटीची वक्तृत्व शैली, प्रत्येक व्यक्तीला योग्य मार्गदर्शन, योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवृत्ती, स्पोर्ट आणि प्रोफेशनल कॉम्पिटिशनवर जोर देऊन आतापर्यंत बॅटरीला चॅम्पियन ठेवण्यात योग्य भूमिका निभावली. 30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मला ज्या ज्या ठिकाणी ड्युटीवर नियुक्त केलं त्या ड्युटी मी पुरी इमानदारी, सत्यनिष्ठा, जिम्मेदारी आणि जबाबदारीनं पूर्ण केलं. म्हणूनच आज मला 73 फील्ड रेजिमेंटमधून पूर्ण सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती दिली आहे. लोक म्हणतात पोरं आर्मीमध्ये पैसा आहे म्हणून जातात, पैसा मिळतो म्हणून कष्ट करतात, असा आपला गैरसमज असतो. फौजी म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर एक दिवस फौजीची आई वडील होऊन बघा. पोरगं कशाला सैन्यात गेलं आहे आणि स्वतःच्या मुलासाठी किती जीव तुटतो व फौजी म्हणजे काय ते नक्की कळेल. आपल्या जीवापेक्षा देशाच्या काळजी असण्यात आपल्या आई वडिलापासून हजारो किलोमीटर दूर राहून सुभेदार उत्तम लवटे यांनी 30 वर्ष प्रामाणिकपणानं देशसेवा केली ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. भारत देशातल्या प्रत्येक सैनिकाला माझा मनाचा मुजरा. त्यांचा तिथं बॉर्डरवर पहारा असल्यामुळं आपण सर्व सुखरूप आहोत. अजून एक खूप स्ट्रॉंग असतात त्या मुली ज्या एका फौजीवर प्रेम करत असतात, कारण फौजीची वाट फक्त खरं प्रेम करण्याची बघू शकते. त्यामुळे गीता लवटे यांचा भाग पण महत्त्वपूर्ण आहे. एक फौजीची जिंदगी काय असते हे फक्त त्याचे कुटुंबच समजू शकते. खास कर एक फौजीची पत्नी. आपला पती देश सेवेसाठी गेला आहे म्हणून ती धीर सोडत नाही. कुटुंबाची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते. आई वडिलांची देखभाल असो या मुलांचे शिक्षण, सर्व काही व्यवस्थित पार पाडते. म्हणूनच म्हणतात फौजी लाखात एक असतो परंतु त्याची पत्नी 10 लाखात एक असते. भारत भूमीच्या रक्षणासाठी अदम्य साहस आणि शौर्याने लढण्याच्या प्रत्येक जवानाला माझा एक सलाम आहे. धन्यवाद.